आज बनाडी मी सोपा पद्धत मा पनीरने आणि वटाणानी भाजी म्हणजेच मटर पनीर। तर हाई जी भाजी ना सेम ग्रेव्हीने जशी हॉटेल मारास ना तशीच पद्धतने ग्रेव्ही मी करेल आहे। तर एकदम कमीत कमी साहित्यामा आणि कमीत कमी वेळ मा मटर पनीरनी चटपटीत भाजी कशी करानी तर आपण देखू ते रेसिपीला आपण सुरुवात करू। तर मंडळी राम राम जय खानदेश। तर स्वागत आहे तुमचं मन यूट्यूब चॅनलवर। आज बनवणार मी मटर पनीर म्हणजे वटाणाच नाही आणि पनीरनी भाजी। त्यासाठी मी 2 कांदा चिरलेले आणि टोमॅटो पण 2च चिरलेले, टमाटा पण, लसूण आणि खोबरं। तर मी हा पूर्ण मसाला जो आहे ना तो कच्चा देईल रण मिक्सरना भांडामा। तर आता मी पहिले याला देईलेस आटे बनवाले ग्रेव्ही जी ती भिजायले। आता आपण भाजी करायला सुरुवात करू। मी आटे ठेव तेल तपडाले आणि तेन मायना मी आता ना पनीर आणि ओटाणा या फ्राय करलेस। ओटाणा मी रात्री पुकाळत टाक दिन तात मस्त पुई घेते ओटाणा आपला त्याचं रेशी चढेल नाहीत मी इसलिए आपण तेल मा फ्राय करले थोडंसं। म्हणून आलाय ना पनीर आणि वटाणा मस्त फ्राय होई घ्या त्याचे काढलेच मी आता थोडंसं मला कडकच करणं होतं पनीरले, कारण आहे ना भाजी मा ते जसं शिजस ना तसं एकदम भारी लागस। आता ना त्याच तेल मा पण मी ग्रेव्ही हे टाकी देस। ग्रेव्हीले 5 ते 10 मिनिटं मस्त आपण शिजाडलू। तेनमा टाकू तेजपत्ता। तेजपत्ता आपण आपल्याला तेजपत्ताने चवजी ना ती ग्रेव्ही मा एकदम भारी उतरी जाई। 5 मिनिटानंतर लगेचच टाकस मी कस्तुरी मेथी चुरीस आणि हातवर। कस्तुरी मेथीनी चव आणि तेजपत्तानी चव एक नंबरी भाजीले। 5 मिनिटं या ग्रेव्ही आपली शिजाली होई घ्यात। तेनमा आता मी एकदम बेसिक मसाला ॲड टाकरानू। अर्धी चमची घरना मसाला आणि 2 चमचे लाल तिखट नंतरच 1 चमची धनाचा पावडर टाकीस आणि अर्धी चमची हळद आणि तेनमा चटपटी टेस्ट यासाठी टाकलो मी मॅगी मसाला आणि 1 पुडी। तुम्हाला पादर पनीर मसाला होई ना तो पण तुम्ही टाकू शकता। तर मी मॅगी मसाला टाकी राहू। एकदम सिंपल भाजी आहे मी देखाटो ना तुमले त्याले पण आता आपण 5 मिनिटं फक्त मसाला असले पण आपण शिजाडली। 5 मिनिटं होई घ्यात तेनमा टाकस मी आता वटाणा आणि पनीर। मी एक गरज पाडेल पाणी पनीर होतं वटाणा आणि पनीर टाकीस आणि 2-3 मिनिटं कलसाई लुकतेले जेणेकरून पनीरले पण मस्त मसाला लागायला पाहिजे। 2 ते 3 मिनिटं या आपल्याला होई घ्यायचं त्यांना ॲड करत मी पाणी। मला थोडीशी दाटसरच भाजी करणे घट्टसर तर मी ना त्यांना थोडंसं पाणी टाकरणू आणि त्यांना सोबतच जिरा राईस करणं आहे मला। जिरा राईस पण देखाडस तुमले पाणी टाकीस आणि आता इले करस नाही मिक्स एकदम ग्रेव्हीने भाजी करणे मला मस्त हॉटेल स्टाईल। आता लगेचच टाकलो त्यांना चवीपुरता नमक आणि इले ना आपण जवळ मी इले आता ग्रेव्ही मा 20 ते 25 मिनिटं शिजाडलेस। हाई हुई गिमणीवाली 10 मिनिटांमा पनीरली भाजी रेडी। त्यांना मी वरून कोथिंबीर टाक दिली आणि आता आपण सोबतच करू त्याच्यासोबत जिरा राईस। तर देखा ग्रेव्ही कितली मस्त येईल जशी हॉटेल मारास तशी आणि चवले पण एकदम भारी लागस ही पनीरनी भाजी आणि त्याच्यासोबतच जिरा राईस आणि पोळी। चला मग आता आपण सुरुवात करू जिरा राईसले। भाजी तर मणीवाली हुई गी आता त्यांच्यासोबतच करस मी जिरा राईस। भात आटे मी मोकळा शिजाडलेले मनकडे ज्या बी तांदूळ होतात सेकंड बासमती तांदूळ या मनकडे होतात छोटावाला। तर मी नकटभर म्हणजे 1 वाटीभर तांदूळ आणि 2 वाट्या पाणी असं मी भात शिजाडली। ता राईस करायसाठी आठी मी कढई आणि कढईमा 2 पया तेल मी टाकली। तेल आपलं गरम होई त्यांना टाकस मी आता 2 तेजपत्ता वही तर टाकणं नाही बी टाकणं तरी बी काही हरकत नाही तरी पण तेवढाच चव हो जिरा राईस देस। आता तेजपत्ताले आपण 2 ते 3 मिनिटं तेलमा भुंजिलू। तेजपत्ता हो आपल्याला तेलमा मस्त भुजाई घ्या आणि त्यांना टाकस मी लगेचच एवढं मोठं जिरा राईस जर आहे तर जिरं आहे एवढं मोठं टाकाणं मस्त त्यामुळे जिरा राईस आपल्याला एकदम भारी येस आणि जिराले तडतडू देवानं जिरं पण आपलं तडतडी घे त्यांना टाकस मी आता भात मी कवडेसा चायल होता टाकान पहिले काही तेले मी चाय आणि त्यामुळे तर पडीच राहतानी तर भात देखा मी टाकी एकदा सगळा
आता लगेचच टाकत मी नमक. तुम्ही जर जास्त नमक टाकले भात शिजवताना तर नमक नाही बी टाकणार तरी पण चालेल, पण मला आहे ना भात शिजवताना नमक टाकणे यात पडी गेली, त्यामुळे मी एवढं मोठं नमकही टाकी दिलं. आणि त्याला ना आपण मस्त कलचायलूच आणि लगेचच त्यांना टाकत मी आता कोथिंबीर इथं टाकणे नाही बी टाके तरी पण चालेल. जिराणी फोडणीची येते मेन रास. आणि याला आपण आता 2 ते 3 मिनटं एकदम मिडियम गॅसवर परतायलूच. सगळ्या वस्तू टाकायचं आणि मी त्याला मिक्स कर दिलं. 4 ते 5 मिनटं मिक्स कर दिलं मी. 4 ते 5 मिनटं लागणार मला मिक्स करायला. आणि आता गॅस करत मी बंद. हा होई घ्या आपल्याला सोपा पद्धत मग जिरा राईस रेडी. इथला चविष्ट लागत सौ खावाले खूपच भारी लागत भाजीसोबत. पनीरने भाजी पण देखाडी आणि जिरा राईस पण देखाडा. चला मग तुम्हाला जर अशाच मला रेसिपी आवडती होती तर मन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.